एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. तो मित्रांनो, फॉरेक्स मार्केटमध्ये ना एक कॉन्सेप्ट आहे बोनस नावाचा. लाईक जेव्हा पण आपण पे इन करतो ना अकाउंटला, पैसे टाकतो, तर त्याच्यावरती काहीतरी बोनस भेटतो. कधी 50%, कधी 100% अशा ऑफर्स असतात. तर कधी-कधी मोठे बोनस असतात, कधी-कधी छोटे बोनस असतात. मग हे जे बोनस आहेत ना, ते नक्की कामाला तरी येतात का? हेच आज आपण जाणून घेणार आहे, कारण की ह्याच्याबद्दल क्वेशन्स पण आहेत. आता भरपूर लोकांचं असं आहे, की सर आम्हाला तर माहितीच नाही, की फॉरेक्स मार्केटमध्ये हे बोनस नक्की कॉन्सेप्ट काय? तुम्हाला पण समजून जाईल, की नक्की काय? जास्ती लेंदी न करता पटपट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि खूप इझी वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन आणि जेणेकरून सगळे डाउट्स तुमचे या ठिकाणी क्लिअर होतील. आपण एक्झाम्पलसाठी एखादं इंडियन ब्रोकरचं नाव घेऊया. लाईक मी धनचं इथं नाव घेतो. धनमध्ये समजा मला ट्रेडिंग करायचे, मी सुरुवातीला ट्रेडिंग चालू केलं. तर सुरुवातीला काय मी ऑप्शन्स ट्रेडिंग करतोय. मी ₹10,000 याच्यामध्ये टाकले धनच्या अकाउंटला. ₹10,000 टाकल्यानंतर समजा माझा लॉस झाला. सुरुवातीला लॉसेस होतात मोस्टली लोकांचे. तर 10,000 लॉस झाला, तर माझं कॅपिटल झालं 0, 0 झालं. आता 0 झालं तर पुढची प्रोसिजर काय असते? तर परत तुम्हाला ते पे इन करायला लागणार 10,000. मग तुम्ही परत ₹10,000 टाकता धनमध्ये आणि परत ट्रेडिंग चालू करता. याप्रमाणे ही सायकल असते. ओके. आता फॉरेक्समध्ये काय आहे तुम्हाला सांगतो, डिफरन्स काय येतोय. तर समजा एक ब्रोकर आहे ABC नावाचा फॉरेक्स ब्रोकर. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ₹10,000 टाकता आणि एक्झाम्पलसाठी घेऊ की 50% ऑफर चालू आहे आता राईट नाऊ बोनसची. तर ते ₹5,000 तुम्हाला बोनस देतात. ओके. म्हणजे 10,000 तुमचे आणि ₹5,000 तुम्हाला एक्स्ट्रा भेटतो. म्हणजे हे ₹5,000 आहेत ना, ते ट्रेडेबल बोनस असतो. ट्रेडेबल म्हणजे काय? तर ते विथड्रॉ नाही करता येत पैसे तुम्हाला, फक्त तुम्ही त्यांनी ट्रेड करू शकतात. तर तुमचा अकाउंट बॅलन्स किती झाला आता? ₹15,000 चा या ठिकाणी झाला. मग जशा पहिल्या केसमध्ये आपण बघितला, मी 10,000 चे 10,000 इतर या ठिकाणी लूज केले, पैसे लूज केले. तर लूज केल्यानंतर काय आहे, की तुम्हाला परत पे इन करायची गरज नाही. जे राहिलेले ₹5,000 आहेत ना, ह्याच्यावरती तुम्ही ट्रेड करू शकतात आणि जे ट्रेड करून जे पण तुम्ही अर्न कराल पैसे, जे पण तुम्ही कमवाल, ते पैसे तुम्ही पूर्णपणे विथड्रॉ करू शकतात. आणि ह्या 5,000 बघा, हे तुमचे 5,000 नाहीच आहेत ना, बोनसच आहेत किंवा हे विथड्रॉ पण नाही करतायत. मग तुम्ही ह्याच्यामध्ये अग्रेसिव्ह पण ट्रेडिंग करू शकता. हे तुमचं एज असू शकतं या ठिकाणी. कारण की हे पैसे विथड्रॉ तर करता येत नाही. लाईक पेपर ट्रेडिंग समजा. मग 5,000 वरती जे पण तुम्ही पैसे कमवाल, ते पूर्ण पैसे तुमचे असणार आहेत. मग 5,000 वरती कधी-कधी 5,000 बनतील, 10,000 बनतील, 50,000 बनतील. ते पूर्ण पैसे तुम्ही विथड्रॉ करू शकता. ते तुम्ही यूज करू शकता. फक्त हे पैसे विथड्रॉ नाही करतायत एवढंच समजून घ्या. आणि हे एक एज आहे. मी परत एकदा सांगतो. तुम्ही ₹10,000 टाकले आणि 100% बोनसची ऑफर आहे. मग 10,000 ला 10,000 भेटले या ठिकाणी. ओके. आता सिंपल गोष्ट आहे, जेव्हा बेसिकली 10,000 ने मी ट्रेडिंग करतो आणि हे 10,000 भेटलेत, मग माझ्याकडे ₹20,000 आहेत. 20,000 वरती मी क्वांटिटी पण जास्ती परचेस करू शकतो या ठिकाणी. माझे प्रॉफिट्स पण डबल होऊ शकतात. पण ॲक्चुअली माझं कॅपिटल तर 10,000च आहे. सो हे फायदा आहे एक प्रकारे जर बघितलात तर. आणि सुरुवातीला बिगिनरसाठी हे एक एज असू शकतं का? कारण की जेव्हा तुम्ही ₹10,000 लूज करता, तर तुम्हाला पे इन करायची गरज नाही. तुम्ही ह्या 10,000 वरती ट्रेडिंग करू शकतात आणि पैसे कमवू शकतात. तो समजला असेल. आता पुढे थोडंसं जाऊया आणि ह्याच्यामध्ये इन डेप्थ थोड्याशा गोष्टी जाणून घेऊया. ओके. सो ब्रोकर ए आहे समजा. ओके. ब्रोकर ए 1 ब्रोकर ए घेऊया. ओके. ब्रोकर ए ज्याच्यामध्ये बोनस आहे आणि ब्रोकर बी मध्ये ज्याच्यामध्ये बोनस नाहीये. ओके. सो मी या ठिकाणी असं करूया. ओके. ब्रोकर ए आणि ब्रोकर बी. ओके. सो ब्रोकर ए मध्ये काय आहे, की तुम्हाला इकडे बोनस भेटतोय आणि ब्रोकर बी मध्ये बोनस कुठल्याही प्रकारचा भेटत नाही. आता एक स्प्रेड म्हणून एक कॉन्सेप्ट आहे स्प्रेड. तर स्प्रेड कॉन्सेप्ट जर माहिती नसेल, तर तो तुम्हाला मी पहिला क्लिअर करतो. म्हणजे काय असतं, फॉरेक्स मार्केटमध्ये ब्रोकरेज आणि टॅक्सेस हा प्रकार नाहीये. ज्याला आपण इंडियन मार्केटमध्ये स्लिपेज बोलतो ना, स्लिपेज. स्लिपेज म्हणजे काय? तर बायर आणि सेलर मधला गॅप. बायर आणि सेलर मधला जो गॅप आहे ना, त्याला इकडे स्प्रेड बोलतात आणि आपल्या इकडे स्लिपेज आपण बोलतो किंवा लिक्विडिटी कमी आहे असं आपण बोलतो इंडियन मार्केटमध्ये. मग जो स्प्रेड असतो ना, तेच कमिशन असतं ब्रोकरचं. तर इकडून ब्रोकरेज वगैरे घेतलं नाही जात. सुरुवातीला जेव्हा तुम्ही ट्रेड फायर करता, त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रकारचा चार्ज लागत नाही. सुरुवातीचा जो तुम्हाला P&L दिसतोय, तेच तुमचं नेट प्रॉफिट असतं. ओके. या ठिकाणी मग स्प्रेड कधी कधी काय असतो, की कुठल्या कुठल्या ब्रोकरला जास्त असतो, कमी असतो. तर ब्रोकर ए ला काय असतं, की तो बोनस प्रोव्हाइड करतो ना, स्प्रेड थोडासा हायर असतो. ब्रोकर बी कुठल्याही प्रकारचा बोनस वगैरे ऑफर देत नाही ना, तर स्प्रेड थोडा कमी असतो. ओके. म्हणजे बायर आणि सेलर मधला गॅप. समजा फॉर एक्झाम्पल मी ₹10,000 नी ट्रेड करतोय, तर माईट बी ब्रोकर बी मध्ये मला ना एक ₹20 चा स्प्रेड लागला. मी जास्ती खोलवर जात नाही, मी व्यवस्थित सांगतो तुम्हाला. 10,000 चा मी ट्रेड केला, तर ₹20 चा मला ₹20 सांगतोय, कारण की तुम्हाला समजावं. ₹20 चा मला या ठिकाणी स्प्रेड लागला आणि ब्रोकर ए मध्ये जर मी ट्रेड करतो, कारण की तिकडे बोनस मला भेटलाय, तर माईट बी 35 किंवा ₹30 मला या ठिकाणी स्प्रेड लागू शकतो. म्हणजे थोडासा हायर स्प्रेड लागू शकतो. बायर आणि सेलर मधला गॅप. एक्झाम्पलसाठी अजून घेऊया, की रिलायन्सचा शेअर आहे, ज्याची प्राइस आहे समजा 2,000 आणि बायर उभा आहे 2,000 ला
आणि सेलर उभा आहे 2010ला. मग जो हा गॅप आहे ना 10 रुपयाचा, ह्याला बोलतात स्प्रेड आपल्या मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये पण ह्याला स्प्रेडच बोलतात. ओके. आणि आपण जेव्हा इंडियन मार्केटमध्ये बघा ह्याच्यामध्ये ट्रेड करत होतो तर लिक्विडिटीचा इश्यू असतो, लिक्विडिटी कमी असल्यामुळे हे होतं आणि तो आपलाच लॉस बिअर करावा लागतो. इकडे हा स्प्रेड असतो तो फक्त आपण बिअर करतो फॉरेक्स मार्केटमध्ये. सो इकडे विषय काय आहे की लिव्हरेज जे आहे बघा, ओके, लिव्हरेज जे आहे ते 1:1000 इथे पण भेटतं आणि तुम्हाला इकडे सुद्धा म्हणजे ब्रोकर बी मध्ये पण आणि ए मध्ये सेमच लिव्हरेज बघायला भेटणार. इकडे 1:1000 आहे तर इकडे पण तुम्हाला 1:1000च बघायला भेटणार, त्याच्यामध्ये डिफरन्स येत नाही. ओके, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट येते, ओके, दुसरं काय येतं, स्प्रेड येतो, राईट. आता जसं आपण डिस्कस केलं स्प्रेड, तर ब्रोकर ए आपल्याला काय करतोय, इकडे आपल्याला प्रोव्हाइड करतोय बोनस. सो दॅट्स वाय त्याचा जो स्प्रेड असतो ना थोडासा हायर आहे. ओके, सो 0.35 चा इकडे आपल्याला स्प्रेड लागतो कशामध्ये, ब्रोकर ए मध्ये. ठीक आहे, आणि ब्रोकर बी मध्ये स्प्रेड लागतोय 0.16 चा. सो 0.16 चा स्प्रेड इथे लागतोय ब्रोकर बी मध्ये आणि ब्रोकर ए मध्ये 0.35 चा स्प्रेड लागतोय. आता पुढचा पॉईंट घेऊया आपण. ओके, सो समजा आता तुम्ही डिपॉझिट केले ब्रोकर बी मध्ये तर तुम्ही इथे लॉट्स ट्रेड करू शकता. समजा एक्झाम्पलसाठी घ्या की एक लॉट तुम्ही ट्रेड करू शकता ब्रोकर बी मध्ये, ओके, विथ युअर मार्जिन. पण ब्रोकर ए मध्ये बिकॉज ऑफ तिकडे बोनस आहे तर तिकडे तुम्ही 2 लॉट ट्रेड करू शकता सेम टायमिंगला विथ सेम फंड. ओके, सो हा येतो डिफरन्स की बघा काय काय बघितलं आपण, लिव्हरेज सेम आहे, स्प्रेड थोडासा हायर आहे. इकडे तुम्ही व्हॉल्यूम जास्ती ट्रेड करू शकता, इकडे व्हॉल्यूम कमी ट्रेड करणार कारण की बोनस भेटलेला नसतो. सो तुमचं कॅपिटल डबल होतं या ठिकाणी. ओके, सो इकडे पण आहे बघा नो बोनस आणि इकडे आपण लिहूया की ॲटलिस्ट 50% तर ऑफर असते. सो 50% बोनस. ओके, या प्रकारे म्हणजे तुमचं कॅपिटल इकडे दीडपट किंवा दुप्पट होऊन जातं आणि इकडे तुम्हाला ॲज इट इज कॅपिटल भेटतं. सो दॅट्स वाय तुम्ही इकडे मल्टिप्लायर पण जास्त यूज करू शकता, इकडे तुम्ही मल्टिप्लायर कमी यूज करू शकतात किंवा जे नॉर्मल आहेत ते तुम्हाला यूज करावे लागणार. तर हा डिफरन्स आपण बघितला. आता आपण हे बघून घेऊया की प्रॉफिट आणि लॉसमध्ये काय डिफरन्स येणार आहे या केसमध्ये. ओके, सो मित्रांनो आता आपण 2 सिनेरियोज बघूया ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिट आणि लॉसमध्ये काय काय होऊ शकतं हे जरासं चेक करूया. तर 2 सिनेरियोमध्ये प्रॉफिट लॉस बघू. इकडे बोनसवाला ब्रोकर आहे, इकडे नॉन बोनसवाला ब्रोकर आहे. ओके, सो सिनेरियो नंबर 1, ओके, सिनेरियो ए. तर सिनेरियो ए मध्ये काय झालं, मी इकडे $300 माझा बॅलन्स टाकला अकाउंटला, प्लस मला $300 मला बोनस भेटला. तर माझा अकाउंटचा बॅलन्स झाला $600. ह्या ब्रोकरमध्ये मी $300 बॅलन्स टाकला तर माझा बॅलन्स तेवढाच राहिला कारण की माझ्याकडे ब्रोकर मध्ये काय असं काय ऑफर वगैरे नाही किंवा बोनस मला इकडे भेटत नाही. गोल्ड ट्रेड करायला एक लॉट ट्रेड करायला मला $270-280 समथिंग लागतात. सो समजा मी एक लॉट इथे ट्रेड करतोय या ब्रोकरमध्ये ज्याच्यामध्ये मला बोनस नाही भेटत आहे. एक लॉट ट्रेड केला गोल्ड आणि इकडे मला मार्जिन असल्यामुळे मी इकडे 2 लॉट ट्रेड केले. ओके, आणि समजा 30 पिप्स मार्केटवरती मूव्ह झाला, 30 पिप्स म्हणजे समजा 30 पिप्स वरती मूव्ह झाला या केसमध्ये आणि इकडे पण तेच आहे, एक लॉटनी 30 पिप्स मार्केट मूव्ह झालं. आता 30 पिप्सला मला प्रॉफिट जे होणार या केसमध्ये मला $300 प्रॉफिट होणार नेट. ओके, इथे विदाउट स्प्रेड. आणि इकडे मला किती होणार, 2 लॉट मी केले ना तर त्याच्यामुळे मला $600 मला प्रॉफिट होणार या केसमध्ये. इकडे $300 झालं, इकडे $600 झालं. आता मायनस करूया, इथून आपण 16 मायनस करूया. ओके, ते जे स्प्रेड होतं ना तो मायनस करायला लागणार. सो -16. सो नेट जे क्रेडिट आहे आय गेस 284 समथिंग इथं मला नेट गेन आहेत. ओके, आणि इथे 600 मधनं आपण ते 70 मायनस करायला पाहिजे ना, 35चा स्प्रेड आहे. सो -70. सो आय गेस $530 मला या ठिकाणी प्रॉफिट आहे. मला इथं $530 प्रॉफिट आहे, इथे मला $284 प्रॉफिट आहे. या टाईपमध्ये आपण बघितलं की प्रॉफिट सुद्धा इथं राईज होतं याप्रमाणे झालं. आता असं नाही की क्वांटिटी हाईच घेतली पाहिजे, पण कमी जरी क्वांटिटी घेतली तर तुम्ही गेममध्ये कसं टिकून राहू शकता हे सिनेरियो 2 मध्ये बघूया. हे डिलीट करून टाकू. ओके, प्रॉफिटमध्ये समजलं तुम्हाला की डिफरन्स मोठा येऊ शकतो. ओके, आता सिनेरियो 2 ज्याच्यामध्ये आपण लॉस बघणार आहे, सिनेरियो बी ज्याच्यामध्ये आपण लॉस बघू. इकडे माझ्याकडे $600 बॅलन्स झाला होता जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि इकडे माझ्याकडे $300 बॅलन्स आहे. ओके, आता लॉसचा सिनेरियो बघूया
की मी एक ट्रेड घेतलाय गोल्डमध्ये, पण आता -30 पिप्स चाललाय. ओके, सो माझा या केसमध्ये पहिलं इकडे जाऊया. तर माझा पूर्ण जो फंड आहे -300 झाला ना, 300च्या 300 लॉस झाला. पूर्ण जो कॅपिटल आहे माझं इकडे कॅपिटल 0. ओके, आता या केसमध्ये मी काय केलं की हायेस्ट क्वांटिटी नाही, लोवेस्टच क्वांटिटी ठेवली, क्वांटिटी कमी ठेवली. मी बिगिनर आहे, मी डबल क्वांटिटी न करता एकच लॉटनी करतोय. तर या केसमध्ये पण मला $300 मला लॉस आहे. ह्याच्यामध्ये तर मी स्प्रेड पकडला पण नाही. स्प्रेड पकडला तर तुम्हाला पहिलंच आउट करणार, 30 पिप्स पण नाही, त्याच्या आधीच आउट करणार हे. तर मी पकडून चालू की ह्याच्यामध्ये मला स्प्रेड लागलाय. तर $300 मला लॉस चाललाय, मायनस जो मला स्प्रेड आहे तो की 35चा. सो माझा लॉस जो आहे $335 आहे. इथं काय झालंय, तुमचं कॅपिटल पूर्ण शून्य झालंय. पण इथं जर कॅपिटल तुम्ही चेक केलं तर 600 कॅपिटल आहे, $265 अजून बॅलन्स आहे या ठिकाणी. ओके, माझा हा कॅपिटल मधला हा अजून पण बॅलन्स आहे, मी याने ट्रेड करू शकतो. सो बोनसचं तुम्हाला आय होप बेनिफिट समजलं असेल या ठिकाणी, की काय माहिती आहे का, तुम्ही लोवेस्ट क्वांटिटी जरी करताय ना किंवा ट्रेड जरी व्यवस्थित करताय, तुम्हाला बोनस खूप कामाची गोष्ट आहे. तुम्ही गेममध्ये टिकून राहू शकतात, तुम्ही लवकर बाहेर नाही पडणार. आणि मी तर सांगेन की तुम्हाला जर कमी क्वांटिटी ट्रेड करताय, लेस क्वांटिटीत जर तुम्ही ट्रेड करताय ना, तर मग गेममध्ये खूप लॉंग रनसाठी तुम्ही टिकून राहू शकता बिकॉज ऑफ बोनस, ट्रेडेबल बोनस. आणि तुम्ही ह्या बोनसवरती ट्रेड करता, प्रॉफिट्स पण करू शकतात. हा डिफरन्स आहे. आणि खूप लोकांचे क्वेश्चन आहेत की सर स्प्रेड स्प्रेड स्प्रेड. हे बघा कसं असतं की एखादा ब्रोकर जर तुम्हाला फीचर्स त्या लेवलचे प्रोव्हाइड करतो, तर ऑब्व्हियसली थोडंसं हायर मार्जिन असतं जास्त. सो ती गोष्ट आहे स्प्रेड, पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला भरपूर सारे बेनिफिट्स पण आहेत आणि कस्टमर सपोर्ट सुद्धा तिकडे आहे, तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो मोस्टली, असं असतं. आणि एक्सएम मध्ये आता ऑफर चालू आहे, 100% बोनसची ऑफर चालू आहे, 100% बोनसची ऑफर आता चालू आहे. आणि बोनस क्लेम करायला तुम्हाला तो पार्टनर कोड पण टाकायला लागतो. पार्टनर कोड आहे 4W968 किंवा TMT92. हा पार्टनर कोड दोन्हीतला कुठला पण तुम्ही पार्टनर कोड यूज करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि पहिल्याच पेजवरती येतं की पार्टनर कोड आहे का, तर येस करायचं आहे आणि पार्टनर कोड टाकायचा 4W968. आणि मग तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू शकता, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेन. याप्रमाणे तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या. 100% बोनसची ऑफर आहे, क्लेम करून घ्या. ऑफर फक्त पुढचे 10-12 दिवस आहे. व्हिडिओ मी थोडासा उशिरा बनवला, व्हिडिओ आधीच बनवायचा होता, पण क्वेश्चन्स भरपूर सारे यायला लागले म्हणून मी व्हिडिओ बनवलाय. आय होप तुमचे सगळे डाऊट्स आणि सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्यात. आणि जरी तुम्हाला काही डाऊट्स असतील ना, डेफिनेटली तुम्ही स्ट्रीममध्ये येऊन विचारू शकतात किंवा कमेंट करा या व्हिडिओच्या खाली, मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, जय महाराष्ट्र.